नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। सध्या शेतकरी बांधवांमध्ये एकच मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता आला आहे, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा अजून संपलेली नाही। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जात असतो, परंतु यावेळेस हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर झाला असला तरी आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, किती वाजता, कोणत्या वेळेला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये विभागलेले असतात। ही रक्कम केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या व्यतिरिक्त दिली जाते, म्हणजेच की शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येत असतो। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे देखील 6,000 रुपये अशा पद्धतीने राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे मिळून एकूण शेतकऱ्यांना 12,000 रुपये देण्यामध्ये येत असतात। आता नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले असून आता 8वा हप्ता कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर का होत आहे आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर राज्यातील किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही याबद्दलची सविस्तर माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, जर आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील किंवा या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार अशी जर तुम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। आता तुमची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या वेळेला जमा होणार, किती वाजता जमा होणार, सर्व काही बघणार आहोत। त्यासाठी थोडा वेळ काढून फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सध्या आता शेतकरी बांधवांमध्ये एकच मोठी चर्चा सुरू आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जात असतो। त्यामुळे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये आला आहे। आता खरं तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकर देणे अत्यंत आवश्यक होते। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा झाला नाही। तर सर्वात आधी आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार हे देखील पाहणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी
उशीर का होत आहे ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारला उशीर का झाला हे आपण या ठिकाणी थोडक्यात बघूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता कधी जमा होणार हे तर तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे. त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता बघा, सध्या अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे. निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असते आणि अशा काळामध्ये सरकार कोणतीही नवीन आर्थिक घोषणा किंवा थेट लाभ हस्तांतरित करू शकत नाही. म्हणजेच की सध्या जर विचार केला तर राज्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणधुमाळ सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये राज्य सरकार कोणतीही या ठिकाणी आर्थिक घोषणा करू शकत नाही किंवा थेट लाभ हस्तांतरण या ठिकाणी करू शकत नाही. यामुळे या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झालेला आहे. परंतु आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी नेमका हप्ता खात्यावरती कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, हप्ता वितरित करण्यापूर्वी राज्य सरकारला एक विशेष शासन निर्णय निर्गमित करावा लागतो आणि या प्रक्रियेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी देखील तपासली जाते आणि निधी मंजूर केला जातो. आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येणार. आता बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी तुमचं नाव यादीमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. आता यादीमध्ये नाव कसं आणायचं, म्हणजेच की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं नाव यादीमधून काढलं जात आहे काही कारणास्तव. आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं नाव यादीमधून काढण्यामध्ये येत आहे आणि तुम्हाला हप्ता मिळणार का ते आपण या ठिकाणी बघूयात. आता या ठिकाणी पाहू शकता, जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांना केंद्राचा हप्ता मिळत आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार. जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तरच तुमचं नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये येईल आणि तुमचं नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये या ठिकाणी नाव आलं की तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यामध्ये आले आहे तर ई-केवायसी आणि आधार लिंक असणे आवश्यक आहे. तुमचे ई-केवायसी पूर्ण असणे आणि बँक खात्याला आधार लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुमच्या पीएम किसानच्या स्टेटसमध्ये काही त्रुटी असेल तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता थांबवू शकतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करायचे आहे. आता जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील हप्ता जमा होणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये आमचं नाव यायला पाहिजे, आम्हाला देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्यायला पाहिजे, तर त्याकरिता तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या. त्यानंतर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. ही 2 कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ही सर्व कामे केली असतील, जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तरच तुमचं नाव नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये येईल आणि नमो शेतकरी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं की तुमच्या खात्यावरती 100% आता पैसे जमा होतील. आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण असेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे. आता कोणताही हप्ता जमा होण्यापूर्वी राज्य सरकार निधी वितरण संदर्भातील जार काढते. या जारमध्ये किती कोटींचा निधी मंजूर झाला आहे आणि तो कोणत्या बँकांमार्फत वितरित केला जाईल याची माहिती असते आणि एकदा जार हा प्रसिद्ध झाला की साधारणपणे 7 ते 8 दिवसांच्या पैसे जमा व्हायला सुरुवात होत असते. आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी राज्य सरकारने जार हा
निर्गमित केला नाही, परंतु समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे आणि 8व्या हप्त्यापोटी साधारणतः 1808 कोटींचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता हप्ता तर जमा होत आहे, राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे, परंतु नेमका हप्ता कधी जमा होणार हे पाहणं देखील अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी बघू शकता 16 जानेवारी पर्यंत आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर या ठिकाणी जमा होणार नाही, कारण की आचारसंहितेच्या कचाट्यामध्ये ही प्रक्रिया अडकलेली असल्यामुळे शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये हप्त्याची अपेक्षा करू नये। प्रशासकीय पातळीवरती निधी मंजुरीचे काम सुरू असले तरी प्रत्यक्ष वितरण 16 तारखेच्या आत होणे कठीण दिसत आहे, म्हणजेच की 16 जानेवारी पर्यंत तर काही तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार नाही। आता नेमका हप्ता कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो 16 जानेवारी पर्यंत हप्ता येण्याची शक्यता सध्या कमी आहे, म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी म्हणजेच की हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असला तरी म्हणजेच या ठिकाणी प्रशासकीय पातळीवरती निधी मंजुरीचे काम सुरू असले तरी प्रत्यक्ष 16 तारखेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची शक्यता ही कमीच आहे, म्हणजेच की हप्ता मिळेल असं काही सांगता येणार नाही। परंतु या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर 16 तारखेनंतर म्हणजेच की 16 ते 20 जानेवारी दरम्यान या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यावरती जमा होऊ शकतो, म्हणजेच की राज्य सरकारने अद्याप देखील अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी 16 ते 20 तारखेदरम्यान राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। ज्या देखील शेतकऱ्यांनी KYC केले नसेल तर अशांनी KYC करा। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। नमो शेतकरी योजनेसंदर्भातील म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। 16 जानेवारी पर्यंत हप्ता येण्याची शक्यता कमी असली तरी 16 ते 20 जानेवारी दरम्यानच्या हालचालींकडे आपले लक्ष राहील। जसा काही नवीन जाहीर किंवा अधिकृत तारीख येईल आम्ही तुम्हाला लगेच कळू। सध्या तरी 16 ते 20 या तारखे दरम्यान हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत असली तरी अद्याप देखील राज्य सरकारने हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर केली नाही। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या इतर म्हणजेच की शेतकरी बांधवांपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।